दहशतवादी हल्ल्याचे पडसाद जागोजागी बघायला मिळतात। बघूयात त्याबद्दलच्या 9 बातम्या। पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय यंत्रणा लष्कराकडून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा सुरू, त्यामुळे संरक्षण मोहिमेचे थेट प्रक्षेपण दाखवू नका, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सर्व माध्यमांना सूचना। भारताने पाकिस्तानींना दिलेला अल्टिमेटम काही तासात संपणार। 191 पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडल्याची माहिती। अटारी वाघा सीमा चेकपोस्ट मार्गाने देश सोडला। पाकला गेलेले 287 भारतीय नागरिकही मायदेशात परतले। भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर डीआरडीओला मोठं यश। हैदराबादमधील प्रयोगशाळेत स्क्रॅमजेट इंजिनची 1000 सेकंदापर्यंत यशस्वी ग्राउंडवर टेस्टिंग। बलूच लिबरेशनच्या सैन्याकडून बलुचिस्तानमध्ये आयडीचा स्फोट। हल्ल्यात पाकिस्तानच्या 10 सैनिकांचा मृत्यू। काश्मीरमधून सांगलीत सुखरूप परतलेल्या 17 पर्यटकांसोबत जिल्हाधिकाऱ्यांचा संवाद। सांगलीमधून काश्मीरला गेलेल्या 66 पर्यटकांपैकी 17 पर्यटकही परतले। इतर पर्यटकही विमान आणि रेल्वेने सांगलीला येण्यासाठी निघाले। जळगावमधील शॉर्ट टर्मवर असलेल्या 7 पाकिस्तानी नागरिकांना पोलिसांची नोटीस बजावलेले पाकिस्तानी सिंधी हिंदू समाजाचे पाकिस्तानात पाठवू नका म्हणत पोलीस ठाण्यातच कुटुंबातील सदस्यांना अश्रू अनावर। लहान मुलीचा पाकिस्तानात पाठवू नका म्हणत टाहू। पाकिस्तानातील लाहोर विमानतळावर भीषण अग्नितांडव। आगीमुळे लाहोर विमानतळावरील सर्व उड्डाणं रद्द, प्रवाशांचा खोळंबा। दहशतवादी हल्ल्यानंतर पहलगामच्या बाजारपेठांवर परिणाम। पहलगामच्या बाजार परिसरात शुकशुकाट। गुजरातमध्ये पाकिस्तानचं बेकायदेशीर बांगलादेशींवर राज्य सरकारचा सर्जिकल स्ट्राईक। 1000 बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई।